नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यामधील भव्य अशा पुनीत बालन ग्रुप आयोजित दहीहंडी महोत्सवाची सुरुवात श्रीमंत पेशवे गणपतीच्या आरतीने करण्यात आली आहे। दहीहंडी उत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी बालन यांनी श्रीमंत पेशवे गणपतीची आरती करून त्यांचे आशीर्वाद घेतले। या दहीहंडी महोत्सवात तब्बल 35 गणेश मंडळ सहभागी झाले असून ऐतिहासिक लाल महाल चौकात ही हंडी पार पडली आहे। बालन ग्रुपचे संस्थापक पुनीत बालन यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश शिगवण यांनी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये दहीहंडीचा उत्सव सुरू आहे। आता आपण पुण्यामध्ये आहोत। पुण्यामध्ये पहिल्यांदा 35 गणेश मंडळ एकत्र येऊन दहीहंडीचा महोत्सव साजरा करतात। आपण पाहू शकता की ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाला सुरुवात होते आहे। आणि हा दहीहंडी उत्सव ज्यांचा आहे अर्थातच पुनीत बालन ग्रुप आणि या ग्रुपचे अध्यक्ष सर्व पुनीत बालन सर आपल्या सोबत आहेत। सर, एक अभिनव उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे। 35 गणेश मंडळांना एकत्र घेऊन पुण्यामध्ये पहिल्यांदा भव्य दिव्य स्वरूपामध्ये दहीहंडी उत्सव साजरा होतोय, काय सांगता? हे खूप चांगली गोष्ट आहे। समाजासाठी एक चांगलं प्रबोधन, समाजात परिवर्तन हे नेहमी गणेश मंडळ करतो आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते करतात। आज तुम्ही पाहिलं तर 50 मीटर 25 मीटरवर दहीहंडी साजरा करून त्याचा अर्थ नव्हता। फक्त ट्रॅफिक कोंडी, पोलीस आणि प्रशासन दबाव आणि ध्वनी प्रदूषण हे सगळं टाळून हे सगळे मंडळांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक चौकात दहीहंडी साजरा करायचा संकल्प घेतला। सर, तुम्ही कायमच सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी असता। पोलीस आणि प्रशासनाला सहकार्याची भूमिका तुमची कायम असते, पण 35 गणेश मंडळाने एकत्र घेऊन ही दहीहंडी साजरी करणं, ही कल्पना कशी सुचली आणि गणेश मंडळाने कसं सहकार्य केलं? ही कल्पना आमची 1 महिना अगोदरच असं सुचली होती। या भागातले असतील किंवा वेगळे जे गणेश मंडळ आहेत त्यांना आम्ही हे सांगितलं की तुम्ही 20 मीटरवर तुम्ही त्याचा अर्थच नाही तर एकत्र येऊन, कारण सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी लोकांनी केली होती। ते कशासाठी केली होती की लोकांनी एकत्र येऊन इंग्रजांविरोधात लढावे, पण इथे आपल्याला लढवायचं नाही, आपल्याला समाज प्रबोधन करायचं, म्हणून हे 35 मंडळ एकत्र आले। सर, दहीहंडी उत्सव किंवा गणेश उत्सव काय असलं तरी राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची रेलचेल असते। आपण प्रत्येक आता व्यासपीठावर बघतोय की सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात आहेत, राजकीय नेते भेटत आहेत। आज इथे कोण कोण? मला वाटतं इथे आम्ही एकही सेलिब्रिटीला बोलवलं नाहीये, कारण 35 मंडळ एकत्र येणं आणि त्या मंडळाचे कार्यकर्ते ते सेलिब्रिटी, कारण गणेश उत्सवात हे मंडळाच्या कार्यकर्त्यांना आनंद किंवा नाचायला भेटत नाही, विसर्जन असेल आगमन, तर हीच प्लॅटफॉर्म आहे जिथे ते एकत्र येऊन सगळेजण आपली आनंद व्यक्त करतील। पण नक्कीच माझे मित्र प्रवीण तरडे आणि धर्मवीर 2 ची टीम हे आज इथे त्यांच्या जे फ्रीजर लॉन्च आहे ते करण्यासाठी येणार। धन्यवाद सर, तुम्ही तुमच्याशी चर्चा केल्याबद्दल। आणि नक्कीच आपण बघतो की 35 गणेश मंडळांना घेऊन या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होतोय आणि तसं सांगितलं की प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी हे पाऊल बालन ग्रुपने उचलल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह मी सिद्धेश, न्यूज अनकट पुणे। तीर्थक्षेत्र आळंदीत संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव आणि भगवान श्री कृष्ण जन्माष्टमी परंपरेचे पालन करत मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली आहे। मध्यरात्री 12च्या सुमारास माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे, तर विधिवत गोकुळ पूजा देखील पार पडली आहे। यावेळी माऊलींच्या समाधीवर श्रीकृष्ण अवतार साकारण्यात आलाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, गोपाल कृष्ण भगवान की जय असा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात बाल गोपाळांनी अभिनव अशी सायकल दहीहंडी फोडली। जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। बाल गोपाळांनी ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून
आनंदोत्सव साजरा केला। या सायकल दहीहंडीतील 100 सायकलींचे मावळ तालुक्यातील करंजगाव, ब्राह्मणवाडी, मोरमारेवाडी, पालेनामा या अतिदुर्गम भागातील तसेच पुणे शहर परिसरातील गरजू मुलामुलींना मोफत वाटप करण्यात आले। यावेळी उद्योजक पुनीत बालन, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, माजी गृहमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, संयोजक कान्होजी दयानंद जेधे आदी मान्यवर उपस्थित होते। पुण्यातील कोथरूडमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या महिला दहीहंडी उत्सवाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ओम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले। महिलांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या या अनोख्या दहीहंडीला कोथरूडकर आणि पुणेकरांचा उत्साही सहभाग लागणार असून उत्सवस्थळी जोरदार तयारी सुरू आहे। या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कृपा सपकाळ यांनी। आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दहीहंडीचा जल्लोष बघायला मिळतोय। मुंबई सकट पुण्यात देखील कितीतरी ठिकाणी दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आत्ता आपण सध्या कोथरूडमध्ये आहोत। कोथरूडमध्ये मनसेतर्फे पहिल्या महिला दहीहंडी उत्सवाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। आता सध्या या उत्सवाची एकूणच तयारी सुरू आहे। आपल्यासोबत या उत्सवाचे काही नियोजक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय सांगाल, इथे या ठिकाणी पहिल्या महिला दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याबद्दल काय सांगाल, एकूणच तयारी कुठपर्यंत आली आहे? खरं सांगायचं तर ही महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झालेली महिला दहीहंडी आहे। ॲडव्होकेट किशोर शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ह्या दहीहंडीचे आयोजक असतात। हे यंदाचं 12वं वर्ष आहे आणि 12 वर्षामध्ये हा जे काय तुम्हाला ग्राउंड दिसतंय हे ग्राउंड आम्हाला पुरत नाही। इतक्या महिला इथे साधारण आमचा अंदाज आहे, आम्ही एकदा डिटेक्टर लावले होते, त्याच्यावरून साधारण 25,000 महिला आमच्याकडे येत असतात। आत्ता सध्या जे काही वातावरण महिलांच्या बाबतीत घडतं, जे काय ऐकतायत त्यातनं जे ते एक निगेटिव्ह वातावरण महिलांमध्ये मुलींमध्ये एक निर्माण झालं आहे, तर हे करत असताना इथे येऊन ते वातावरण कुठेतरी नेस्तनाबूद व्हावं व एक निर्भीडपणे इथं येऊन त्यांनी आनंद घ्यावा व निर्भीडपणे इथून पुढच्या आयुष्यातही तसंच जगावं, यासाठी एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। नक्कीच आता महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुद्धा वाढत आहेत, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की एकूणच ह्या उत्सवामुळे महिलांना ते प्रोत्साहन मिळणार आहे, एकीचं बळ मिळणार आहे? नक्कीच, म्हणजे हे आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही गेली 11 वर्ष जे महिलांसाठी हे करतोय आणि त्यानंतर महिलांच्या ज्या काही प्रतिक्रिया आम्हाला येतात त्यातून तर आम्हाला हे एवढं बळ मिळालं की आपण हे जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही ते करू शकलो आणि त्याचा इथं येणाऱ्या महिलांना 100% याचा फायदा होतोच। नक्कीच, तर आपण पाहू शकता की एकंदरीतच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा संकल्प या ठिकाणी त्यांनी केला आहे। थोड्याच वेळात इथे महिला पथकं येतील, मानवी मनोरे रचून अनोखी मानवंदना देतील। आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतच राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज गायकवाड सोबत मी कृपा सपकाळ, पुणे, कोथरूड। पुणे शहराच्या मध्यभागासह उपनगरात गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते। यंदा मंगळवारी हा उत्सव साजरा होतोय। याच पार्श्वभूमीवर शहर उपनगरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांनी बंदी घातलेली असताना देखील दहीहंडीत प्रखर लेझर दिवे, उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर होतोय। माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। त्यामुळे महायुतीत ही जागा भाजप लढणार की राष्ट्रवादीच लढणार हा संभ्रम असताना भाजपातील इच्छुक हर्षवर्धन पाटील पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा होतीये। त्यातच आज हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। दरम्यान या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलंय। साखर उद्योगाशी संबंधित संस्थेच्या कामाबाबत या बैठकीत चर्चा झाल्या असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीबाबत सागर बंगल्यावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यासह निवडक 400 कार्यकर्त्यांची बैठक झाली होती। त्यामध्ये ठरल्याप्रमाणे इंदापूर विधानसभाचा योग्य निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले।
गणेशोत्सवासाठी मांडव टाकताना काही गणेश मंडळांकडून रस्त्यावर खड्डे घेतले जातात। याच्या काही तक्रारी देखील नागरिकांकडून पालिकेला मिळाल्या असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय। खड्डे घेतल्यास ते बुजवून पुन्हा पूर्वीप्रमाणे करण्याची जबाबदारी संबंधित गणेश मंडळांचीच आहे। त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। गणेश मंडळांनी हे खड्डे न बुजवल्यास त्यांना पालिकेच्या माध्यमातून दिली जाणारी परवानगी देखील रद्द होऊ शकते, असे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। एकीकडे सरकार टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी गुंड ठेवून लोकांकडून जबरदस्ती टोल वसुली करताय, तर दुसरीकडे खराब व अर्धवट काम झालेल्या रस्त्यांमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। चांगल्या रस्त्यांसाठी टोलच्या माध्यमातून पैसे घेतले जातात, पण चांगला रस्ता दिला जात नाही। पुणे बंगलोर मार्गावर कात्रज खेडशिवापूर दरम्यान खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात झाले, मात्र कोणीही मदतीला आले नाही। त्यामुळे लोकांनी टोल भरू नये असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जनतेला केलंय। टोल नाका आम्हाला खूप फ्री कोणी सोडलेलं नाही, आमच्याकडनं टोल घेऊन सोडलेला आहे। मग आपण जर टोल देऊन आलो असेल तर हा टोल घेतला जातो तो घरापर्यंत माणसांना सुखरूप पोहोचवण्याचा, टोल घेतला जातो वेळ वाचून लवकर घरी पोहोचण्याचा, टोल घेतला जातो गाडीतल्या इंधनाला वाचवण्याचा, आणि या सगळ्याच्या अनुषंगाने टोल नाक्यावर टोल घेतला जातो आणि तो टोल द्यायला आम्ही तयार आहोत। पण जर रस्ताच नसेल, घरी आम्ही सुरक्षित पोहोचणारच नसेल, जाताना आमच्या जीवाची हमीच नसेल, तर मग आम्ही टोल का द्यायचा हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही तिथल्या प्रशासनाला फोनवर केला, 101ला फोन केला, 100 नंबरला फोन केला, मात्र तेवढ्या काळात 2 तास 1.5 तासात आम्ही ते थांबलेलो असताना नॅशनल हायवे अथॉरिटीचाही माणूस पोचला नाही। तो गायकवाड म्हणे त्यालाही फोन केला आणि संबंधित अधिकारी पोचले नाहीत आणि तिथं कुणीही त्याची दखल घ्यायला, त्यामुळे गाडी जाम झाली, रस्ता बंद झाला आहे, लोकांची ओरड सुरू झाली, ॲम्ब्युलन्स वाजायला लागल्यात। पण तिथं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केलं। माझं विनंती आहे प्रशासनाला की ज्या अधिकाऱ्याने काल दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं। ज्या टोलच्या व्यवस्थापकानं तिथं येण्यास टाळाटाळ केली त्याच्यावर कारवाई व्हावी। आणि दुसरी मागणी अशी आहे की मला जनतेकडे मागणी करायची आहे, जर हे असे ऐकणार नसतील तर एकाही टोल नाक्यावर आपण 1 रुपया टोल न देता टोल पास करायचा, टोल मागितल्यावर दांडूक हातात घेऊन उभं राहायचं। कारण हा देशाला दांडकाची भाषा कळते, इथल्या प्रशासनाला दांडकाची भाषा कळते, चांगली गोडीची भाषा कळत नाही। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला। या घटनेमुळे महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जातोय। याबाबत आज मराठा संघाने पुण्याच्या गुडलक चौकात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। काल मालवणच्या राजकोट येथे जो काय महाराजांच्या पुतळ्या संदर्भात जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय आहे। आज समस्त संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतोय आणि ह्या दैवतांच्या पुतळ्याची जी काय काल दशा झाली ती अतिशय खेदजनक आहे। तर हे कॉन्ट्रॅक्ट देताना 24 वर्षाच्या मुलाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, 24 वर्ष फक्त ज्याचं वय आहे त्याला इतक्या मोठ्या कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे। आज एखाद्या माणसाची पूर्ण हयात जाती 1 कोटी बघायला आणि हे हजारो कोटींचं काम 24 वर्षाच्या मुलाला दिलंय। मग हा कुठेतरी एक भ्रष्टाचार असावा किंवा काय, पण ह्या कॉन्ट्रॅक्टरवर पण कारवाई झाली पाहिजे आणि त्याला काम देणारी जी कोणती समिती आहे त्या संपूर्ण समितीवर कारवाई झाली पाहिजे, ही आमच्या अखंड मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे। आणि त्याच्यावर सरकार असो किंवा काय, मला कोणाला वैयक्तिक कोणाला बोलायचं नाही। या राजकीय व्यक्तींची घरं का पडत नाहीयेत, ह्यांची घरं पडून हे गाडले पाहिजे ना, त्यात जे भ्रष्टाचारी आहेत हे खरंच गाडले पाहिजे स्वतःच्या घराखाली पडून। तर काही करून सरकारला किंवा सर्वांना आपल्या कोर्टाला पण माझी विनंती आहे की यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे। पुण्यातील 80 बाल कलाकारांनी अयोध्यात स्थित प्रभू श्री राम मंदिराच्या प्रांगणात स्वर्गीय गदी माडगुळकर आणि
सुधीर फडके रचित गीत रामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम बाल कलाकारांच्या गटासह श्री राम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम होता. 2 तासाहून अधिक काळ चाललेल्या या गायन कार्यक्रमात बाल कलाकारांनी गीत रामायणातील निवडक 16 सुमधुर गाणी सादर केले. या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.